Hello friends, as per our last lecture, we have finished the interference and its concept as well as experiment of Young's related to the interference. Now today we are going to discuss the problem related with the interference, that means problems of interference under the guidance of Honorable Professor Sate sir, President of Sate Group of Education. So जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे प्रॉब्लेम्स म्हणलं की कॅल्क्युलेशन फॉर्म्युले गिवन आणि दिलेल्या न्यूमेरिकल गोष्टी असतात. आय नो दॅट की प्रॉब्लेम ही एक गोष्ट अशी असते की ती अशी व्हिडिओ थ्रू किंवा पीपीटी थ्रू एक्सप्लेन करण्यासारखी नसते. त्याला एक्सप्लेन करण्यासाठी ऍक्च्युली चॉक अँड टॉकचीच गरज असते. बट तरीही मी माझा प्रयत्न करतो याच्यासाठी की आपल्याला यामधलं ड्युरेशन कोरोनाचा जो काही आपल्याला लॉकडाऊन पिरियड मिळाला आहे त्या ड्युरेशनमध्ये आपला थोडाफार स्टडी व्हावा यासाठी. सो दीज आर द इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज. As per our understanding, we know that PD, that means path difference, is equal to n lambda if point is a bright point. हे आपण पाहिलं होतं. आणि point is a dark point, then that path difference is equal to 2n minus 1 lambda by 2. Actually this path difference is the even multiple of lambda by 2. So lambda by 2 and into even multiple, that means even multiply divided by 2 म्हणजेच n is equal to 0 पासून इन्फिनिटी पर्यंतचे नंबर येते खरं तर. आणि डार्क पॉईंट असेल तर तसं न लिहिता आपण लिहिलेलं आहे ते म्हणजे 2n minus 1 lambda by 2. And according to Young's experiment, we can calculate this equation. Path difference is equal to xd by d, where x, d and capital D, we know all these terms here. And if जर समजा सेंटर पासून n नंबरचा ब्राईट बँड असेल आणि त्याच्यासाठी जर आपल्याला x कॅल्क्युलेट करायचं असेल तर सेम हा PD इज इक्वल टू xd by d हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे बाय युझिंग n into lambda. Because we know that for bright condition or for bright band PD is equal to n lambda, put this n lambda here and calculate the x, and that n number of x is equal to xn. So xn is equal to n lambda d by d. And if suppose nth of dark band असेल at that time this formula becomes 2n minus 1 lambda d by 2d, because lambda by 2 आपण घेतो खरं तर. जसं की या फॉर्म्युलामध्ये आपण इथं बघितलं 2n मायनस 1 डिवायडेड बाय 2 आहे. हे जे काही डिवायडेड बाय 2 आहे ना ते त्यामुळे इथं डिनोमिनेटर 2 येतं, मात्र इथं डिनोमिनेटर 2 येत नाही, नुसतं d येतं. तो सो if we put the as per our definition of beta, that means band width or fringe width, x is equal to capital D into lambda upon small d, आणि त्याच ह्याच्यावरून आपल्याला हा फॉर्म्युला मिळतो xn is equal to n times xn. सो जसं मी मगाशीच म्हणालो होतो की प्रॉब्लेम ही गोष्टच अशी असते की या गोष्टीला चॉक अँड टॉकची गरज असते. तरीही मी माझा प्रयत्न करतोय खरं. आणि हे जे सगळे प्रॉब्लेम आहेत हे मी आपल्या चाटे एज्युकेशनचे जे काही नोट्स आहेत त्यामधून घेतलेत. माझ्या माहितीप्रमाणे इंटरफेरन्स डिफ्रॅक्शनचे जेवढे काही आतापर्यंत मी प्रॉब्लेम पाहिले त्यापैकी चाटेच्या नोट्समध्ये दिलेले प्रॉब्लेम हे त्यातल्या त्यात बेटर प्रॉब्लेम आहेत. त्यामुळे मी त्याचा रेफरन्स घेऊन हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय, कारण त्याच्यामध्ये बेसिक प्रॉब्लेम पासून ते डिफिकल्ट प्रॉब्लेम पर्यंत सगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम दिलेत. So out of that, this is the first problem. The optical path difference between two identical waves arriving at a point is 317 lambda. Is the point dark or bright? That means if path difference is 317 lambda, एवढा जर path difference असेल आणि तो त्या पॉइंट पी पर्यंत वेव्हला पोहोचण्यासाठी पाथ डिफरन्स जर 317 लॅम्बडा असेल तर तो पॉइंट डार्क आहे का ब्राईट आहे हे पहिला क्वेश्चन आहे. दुसरा म्हणजे इफ द पाथ डिफरन्स इज, म्हणजे पहिल्यांदा विचारले पाथ डिफरन्स इन द फॉर्म ऑफ लॅम्बडा हे एवढं आहे आणि त्यानंतर दिले की तीच व्हॅल्यू जर 0.24 मिलीमीटर असेल तर मात्र त्या ज्या आपण टू सोर्सेस वापरतो त्याची वेवलेंथ डिटरमाइन करायचं. सो as per our knowledge, as per the given quantities, we know the given value path difference is equal to 317 lambda, which is equal to 0.24 millimeter. And we have to determine the nature of illumination, that means whether that point is dark or bright one. So as well as lambda. जसं की मगाशी मी म्हणालो होतं की आपल्याला माहिती आहे पाथ डिफरन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी जो काही फॉर्म्युला लागतो तो मी या इथं डाऊन साईडला दिलाय. PD इज इक्वल टू n लॅम्बडा. तोच मी फॉर्म्युला इथे घेतला खरं की पाथ डिफरन्स इज इक्वल टू 317 लॅम्बडा असं दिलंय. जर मी ते लॅम्बडा बाय 2च्या फॉर्ममध्ये घेतलं तर न्यूमरेटरला आणि डिनोमिनेटरला 2 ने मल्टिप्लाय करायचं. सो डिनोमिनेटरला हे 2 आलं, न्यूमरेटरची व्हॅल्यू 317च्या डबल केली. सो ती जर व्हॅल्यू डबल केली तर ती येते दिस मच. ऍक्च्युली 317च्या डबलची व्हॅल्यू येते 634. हे चुकून तिथं म्हणजे हे चुकून प्रिंटिंग मिस्टेक झालं होतं नोट्समध्ये. सो 317च्या डबल व्हॅल्यू घेतलं तर 634. 634 ही जी काही व्हॅल्यू आहे दॅट इज द
इवन मल्टिपल ऑफ लॅमडा बाय 2 आणि जर ते इवन मल्टिपल ऑफ लॅमडा बाय 2 जर असेल देन दॅट पॉईंट इज इक्वल टू ब्राईट पॉईंट. अँड जसं की मी मगाशीच म्हणालो होते की प्रॉब्लेममध्ये दोन गोष्टी कॅल्क्युलेट करायच्या, एक तर नेचर ऑफ इल्युमिनेशन आणि वेवलेंथ. सो जर वेवलेंथ डिटरमाइन करायचं असेल तर पाथ डिफरन्स इज इक्वल टू 317 लॅमडा which is equal to 0.24 millimeter आहे. So convert that millimeter into meter, you will get the value for lambda. Do the calculation आणि हे आपल्याला फायनल आन्सर मिळतं 6469 एम्स्ट्रॉम. सो या प्रॉब्लेम मध्ये आपण जो काही प्रॉब्लेम मध्ये वापरणारा फॉर्म्युला होता तो एकच होता, PD इज इक्वल टू एन लॅमडा. दॅट मीन्स दिस इज अ सिंपल क्वेश्चन, 2 मार्कचा क्वेश्चन असू शकतो. यू हॅव टू पुट अप द गिवन क्वांटिटीज फर्स्ट, देन यू हॅव टू पुट अप द फॉर्म्युलेज अँड पुट अप द व्हॅल्यू, यू विल गेट द फायनल आन्सर. सो सेम वे जर असंच एक दुसरा प्रॉब्लेम बघितलं तरी पण आपल्याला समजू शकतं. ए पॉइंट इज सिच्युएटेड ॲट 6.5 सेंटीमीटर अँड 6.65 सेंटीमीटर फ्रॉम द टू कोहरन सोर्सेस अँड फाइंड द नेचर ऑफ इल्युमिनेशन ॲट दॅट पॉइंट इफ वेवलेंथ यूज्ड इज 5000 एम्स्ट्रॉम. जसं की आपल्याला माहिती आहे की यंग्स एक्सपेरिमेंटमध्ये आपण असं बघत होतो, सपोज दिस इज द वन सोर्स, दिस इज द सेकंड सोर्स अँड हे जर ही जर सेंटरची लाईन असेल तर आपल्याला माहिती आहे की या S1 पासूनचा एक पॉईंट आणि त्याच S2 पासूनचा दुसरा पॉईंट जो काही पॉईंट ऑफ इंटरसेक्शन येतो त्या पॉईंटचं आपल्या इल्युमिनेशन डिटरमाइन करायचं आहे. सो त्यांनी असं सांगितलं की एक नंबरच्या S1 पासूनचं डिस्टन्स 6.5 सेंटीमीटर आहे आणि S2 पासूनचं डिस्टन्स ते दिले 6.65. सो जरा व्यवस्थित बघितलं तरी पण कळू शकतं की पाथ डिफरन्स म्हणजे ह्या दोघांचा डिफरन्स, जसं आपण म्हणत होतो की S2P minus S1P is equal to path difference and path difference is equal to n lambda. We have to determine the value of n here. If this value of n is an even number, then we can say that this point is a bright one. आणि जर ते even multiple of lambda by 2 आलं तर, जर ते even multiple of lambda by 2 न येता odd multiple of lambda by 2 आलं तर then that point is called as the dark one. So n is equal to S2P minus S1P upon lambda. ह्या दोन्हीचं सबस्ट्रॅक्शन केलं, सेंटीमीटर आहे त्यामुळे कॉमन 10⁻² डिटरमाइन करता येतं आणि 5000 एम्स्ट्रॉंग आहे, कन्वर्ट दॅट इनटू मीटर. सो यू विल गेट द फायनल व्हॅल्यू इज इक्वल टू 3000. सो 3000 लॅम्बडा आहे, दॅट मीन्स वॉट 6000 लॅम्बडा बाय 2 and 6000 is the number of even, so this point is the bright point. So final जो काही आपला आन्सर येतं ते म्हणजे ब्राईट पॉईंट. म्हणून आपल्याला सांगता येतं खरं की इफ path difference is even multiple of lambda by 2, then that point जो काही त्या स्क्रीनवरती मिळणार आहे तो पॉईंट असेल तो ब्राईट असेल. जसे हे आत्ताचे वरचे दोन प्रॉब्लेम आपण डिस्कस केले होते त्याप्रमाणे हे एक दोन प्रॉब्लेम आहेत जे की मी तुम्हाला म्हणू शकतो आता की तुम्ही हे होमवर्कसाठी म्हणलं तरी पण चालू शकतं, जे की स्क्रीनवरती दाखवलंय. मी थोडंसं थोडक्यात त्याला क्ल्यू देईन की ज्यावरून आपल्याला डिटरमाइन करता येईल की आन्सर काय असू शकते ते. सो पहिलं प्रॉब्लेम बघा, a point P is situated 90.50 centimeter and 90.58. म्हणजे that means what you have to determine a path difference here, and that path difference is nothing but 90.58 minus 90.50, 0.08 centimeter आहे, which is equal to n lambda. Determine the value of n. You have given value for lambda which is equal to 4000 Armstrong. आणि जर n ही हा नंबर जर इवन मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 च्या फॉर्म मध्ये आला देन पॉइंट इज द ब्राईट, आणि जर ते ऑड मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 च्या फॉर्म मध्ये आला देन पॉइंट इज द डार्क वन. सो सिंपल आन्सर आहे, 2 मार्कचा क्वेश्चन आहे. यू हॅव टू पुट अप गिवन क्वांटिटीज फर्स्ट, देन गिवन क्वांटिटीज नंतर फॉर्म्युला पुटअप करा आणि मग फायनली आन्सर लिहा, तुम्हाला ते सोपं जाऊ शकतं. सेकंड होमवर्क साठीचा प्रॉब्लेम आहे ते म्हणजे द पाथ डिफरन्स बिटवीन टू आयडेंटिकल वेव्स अरायव्हिंग ॲट पॉइंट इज 100.5 लॅम्बडा. हा आता हे प्रॉब्लेम बघा, पाथ डिफरन्स इज इक्वल टू 100.5 लॅम्बडा आहे. सो जर तो ब्राईट आहे का डार्क आहे हे डिटरमाइन करायचं असेल तर n इज इक्वल टू 100.5 झालं, बट आपल्याला लॅम्बडा बाय 2 च्या फॉर्म मध्ये बघायचं ना, म्हणजे इंटू 2 करावं लागेल. सो 100.5 इंटू 2 ते झालं 201 आणि 201 इज द ऑड नंबर, सो युअर आन्सर मस्ट बी डार्क वन. आणि जर ते डार्क असेल तर यू कॅन कॅल्क्युलेट द वेवलेंथ. देन डार्क पॉईंट साठीचा फॉर्म्युला पण आपण मागाशीच्या इम्पॉर्टंट फॉर्म्युलेमध्ये मी दिला होता. सो यू जस्ट हॅव टू पुट अप द व्हॅल्यूज अँड फायनलाइज द आन्सर वन. So let us see one of the different problem actually from our notes. That is nothing but two sources of light 0.85 millimeter apart. That means दोन सोर्स मधला अंतर दिले, दोन सोर्सच्या मधला अंतर म्हणजे स्मॉल डी ची व्हॅल्यू दिली, are illuminated by light of wavelength 6000 Armstrong. That means wavelength दिले lambda is equal to 6000 Armstrong. Find the phase difference between the two waves interfering on the screen 1.7 meter away from the slit. From the slit म्हणजे त्या सोर्स ऑफ लाईट पासून ते स्क्रीन पर्यंत डिस्टन्स विच इज ऍक्च्युअली डिनोटेड बाय कॅपिटल डी. दॅट मीन्स तुम्हाला व्हॅल्यू दिलेली आहे ती म्हणजे वेवलेंथ स्मॉल डी कॅपिटल डी, आणि दुसरी गोष्ट दिली की अवे फ्रॉम द स्लिट्स ॲट अ पॉईंट 2.5 मिलीमीटर फ्रॉम द सेंट्रल बँड. हा आता हे जरा व्यवस्थित बघा. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाथ डिफरन्स डिटरमाइन करूया, जसं की मी या इथं पण दिले.
गिवन व्हॅल्यू काय काय दिले ते जरा व्यवस्थित बघून घ्यायचे आणि त्याप्रमाणे आपला पाथ डिफरन्स डिटरमाइन करता येतं. We know the formula to determine a path difference, which is according to Young's experiment, which is equal to xd upon d. X is given, that means center पासूनचा हा जो डिस्टन्स दिलाय 2.5 मिलीमीटर फ्रॉम द सेंट्रल ब्राइट बँड, दॅट मीन्स सेंटर पासूनचं डिस्टन्स इज इक्वल टू एक्स आणि दॅट एक्स ची व्हॅल्यू इज दिले जे की दिलेलं आहे 2.5 मिलीमीटर म्हणजे 2.5 इंटू 10⁻³ स्मॉल डी हे आहे इथं दिलंय 0.85 मिलीमीटर, कॅपिटल डी 1.7 मीटर मध्ये आहे, सो मीटरला ॲज इट इज ठेवायचं. हे सगळं कॅल्क्युलेशन केलं की यू विल गेट द फायनल आन्सर 1.25 इंटू 10⁻⁻6 मीटर, दॅट मीन्स 1.25 मायक्रोमीटर. दिस इज ऍक्च्युअली पाथ डिफरन्स. बरं, दुसरी गोष्ट आपल्याला डिटरमाइन काय करायचं, फाइंड द फेज डिफरन्स. ॲज वी ऑल नो दिस इज द रिलेशन बिटवीन फेज डिफरन्स अँड पाथ डिफरन्स. जसं की मी सुरुवातीच्या म्हणजे पहिल्या लेक्चरला सांगितलं होतं की पाथ डिफरन्स म्हणजे ऍक्च्युअल डिस्टन्सचा डिफरन्स आणि फेज डिफरन्स म्हणजे अँगलचा डिफरन्स. पाथ डिफरन्स हे आपण वेव्हलेंथच्या फॉर्म मध्ये बोलत असतो आणि फेज डिफरन्स हे आपण पायच्या फॉर्म मध्ये बोलत असतो, कारण अँगलचा डिफरन्स हे पाय, 2 पाय, 3 पाय, 4 पाय या भाषेत बोललं तर ते व्यवस्थित समजतं. So phase difference is equivalent to 2 pi and path difference is equivalent to lambda. And if suppose we have to determine phase difference, then this is the most important formula here, path difference upon lambda into 2 pi. आणि जर तेच पाथ डिफरन्स डिटरमाइन करायचं असेल तर उलटं घ्यायचं फक्त. सो जसं की वरती आपण कॅल्क्युलेशन केल्याप्रमाणे आपलं पाथ डिफरन्स येतो 1.25 मायक्रॉन. सो ती व्हॅल्यू याच्यामध्ये पुटअप केली, वेवलेंथ दिलेली आहे इंटू 2 पाय. ही सगळी व्हॅल्यू डिटरमाइन करा, ह्या सगळ्या व्हॅल्यूचं कॅल्क्युलेशन करा, यू विल गेट द फायनल आन्सर इन केस ऑफ रॅडियन दॅट मीन्स 13.08. and if you want to convert that 13.08 radian into degree, then your answer is 750 degree. याचा अर्थ काय आहे की दोन वेव्ह ज्यावेळेस त्या पॉईंट पी ला जाऊन इंटरसेक्ट होतात, ज्यावेळेस त्या पॉईंट पी ला जाऊन इंटरफेअर होतात आणि ब्राईट किंवा डार्क बँड जो काही तिथं मिळतो त्यासाठीचा फेज डिफरन्स आहे 750 डिग्री. सो यू हॅव टू डिटरमाइन फर्स्ट ऑफ ऑल पाथ डिफरन्स अँड देन फेज डिफरन्स. इफ आउट ऑफ दॅट टू जर तुम्हाला कोणतीही एक गोष्ट कळाली किंवा ते कॅल्क्युलेट करता आली की दुसरी कॅल्क्युलेट करता येते, की ज्यासाठी आपला इम्पॉर्टंट फॉर्म्युला एकच आहे, तो म्हणजे फेज डिफरन्स, रिक्वायर्ड फेज डिफरन्स ऍक्च्युअली, म्हणजे तेच फेज डिफरन्स इज इक्वल टू पाथ डिफरन्स अपॉन लॅम्बडा इंटू 2 पाय. आणि बरं, या फॉर्म्युल्यामध्ये मेन पाथ डिफरन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी बेसिक फॉर्म्युला आपण वापरला होता, तो म्हणजे जसं मी सुरुवातीला दिला होता, तो पाथ डिफरन्स इज इक्वल टू XD अपॉन कॅपिटल डी. सो मला असं वाटतं की सगळे फॉर्म्युले किंवा सगळे प्रॉब्लेम हे एका लेक्चरमध्ये होणं अशक्य आहेत आणि त्यामुळे आपण जे काही बघणार आहे ते त्यातल्या त्यात जेवढे आजच्या लेक्चरमध्ये बसतील तेवढे प्रॉब्लेम बघूयात आणि बाकीचे उरलेले प्रॉब्लेम आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये पण बघू शकतो खरं तर. सो सी, वन मोर प्रॉब्लेम हियर इज green light of wavelength 5100 Armstrong from a narrow slit on a double slit experiment or double slit. If the overall separation of 10 fringes on a screen 2 meter away is 2 centimeter, then find the slit separation. So see the given quantities first. दिलेली गोष्ट काय काय वेवलेंथ आहे लॅम्बडा इज इक्वल टू 5100 Armstrong, जे की मी गिवन मध्ये पण त्या ठिकाणी दिलेलं आहे, सगळ्या गोष्टी आपण उल्लेख केलेलाच आहे. कन्वर्ट दॅट Armstrong इंटू मीटर फर्स्ट. कॅपिटल डी तर दिलेलाच आहे 2 मीटर, दॅट मीन्स स्क्रीन टू स्लिट मधला डिस्टन्स जो काही आहे तो. हा, हे महत्वाची गोष्ट आहे की 10 फ्रिंजेस म्हणजे ओव्हरऑल सेपरेशन इन बिटवीन द 10 फ्रिंजेस, जे काही स्क्रीनवरती पॅटर्न मिळतो, पहिल्यांदा सेंट्रल बँड, देन पहिला ब्राईट, दुसरा ब्राईट, तिसरा ब्राईट, चौथा ब्राईट, पाचवा ब्राईट, असं जो काही ब्राईट मिळत असतो त्यातल्या 10 फ्रिंजेसच्या मधलं जे काही डिफरन्स आहे, किंवा आपण असं व्हर्टिकली बघूया, 10 फ्रिंजेसचा जे काही डिफरन्स आहे तो त्यांनी दिलाय 2 सेंटीमीटर. 10 फ्रिंजेसचं म्हणजे आपल्याला माहिती आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 चा टोटल डिस्टन्स आहे 2 सेंटीमीटर. तर एका फ्रिंज विड्थ जर डिटरमाइन करायला गेलं तर ते किती येतं, डिवाइड बाय 10. म्हणजेच आपण असंही कॅल्क्युलेट करू शकतो की 10x, जे की मी गिवन मध्ये दिले, 10x इज इक्वल टू 2 सेंटीमीटर, दॅट मीन्स x इज इक्वल टू डिवाइड बाय 10 म्हणजे 0.2 सेंटीमीटर, ज्यालाच आपण म्हणू शकतो 2 मिलीमीटर. म्हणजे यू विल गेट द व्हॅल्यू फॉर x फर्स्ट in the given quantity. Lambda is the given, capital D is the given. You just have to put up the value and calculate the answer. So याच्याप्रमाणे जर आन्सर डिटरमाइन केलं तर ते येतं PD is equal to XD upon capital D. आणि यासाठी नवीन एक फॉर्म्युला डिटरमाइन केला, तो म्हणजे n लॅम्बडा इज इक्वल टू XN D by D. मला असं वाटतं की सगळेचे सगळे प्रॉब्लेम याच्यामध्ये होत नाहीत, त्यामुळं मी या इथंपर्यंत येतो आणि याच्या पुढचं जे काही प्रॉब्लेम किंवा ज्या काही गोष्टी मला एक्सप्लेन करायचे, अजून बऱ्याचशा गोष्टी एक्सप्लेन करणं बाकी आहे, ते माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करून दाखवू शकतो. So thank you very much for listening.